भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ यांनी सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले आणि पुन्हा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, कोणी काही म्हटलं तरी सुद्धा माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. ज्या ज्या योजना आम्ही जाहीर केल्यात त्या वचन जे दिलेलं आहे ते टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे जाणार. तुम्ही जशी जशी आमची सरकारची ताकद वाढवाल तसं तसं आपल्याला या समाजाला न्याय देता येईल. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं सरकार नाही. जे बोललो ते करून दाखवणार, जे बोललो ते करणार. कारण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब सांगायचे, एकदा शब्द देताना 10 नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिल्यानंतर वापस मागं फिरणं नाही. आमच्या शब्दकोशामध्ये नाही हा शब्द नाही. आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. मला एवढंच सांगायचं आहे, गोली का जवाब तो गोले से देंगे. अगोदर गोळीचं उत्तर मिसाईलनी दिलं, आता तोप गोळ्याने देतील. त्यामुळे देशाच्या लष्कराच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं आपलं हे देशाचं नेतृत्व आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं जे कुंकू पुसण्याचं पाप ज्या दहशतवाद्यांनी केलं ते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून भारताच्या नादाला लागायचं नाही, आमचा नाद करायचा नाही हे सांगून टाकलंय. आणि म्हणून पाकिस्तान ज्या काही कुरापती करतोय त्याला आपल्या भारतीय लष्कराने योग्य उत्तर दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आता हा नवा भारत आहे, हा घुसके मारने वाला भारत आहे. एकदा आतंकवाद्याचं कुठले लाड सहन केले जाणार नाहीत हे आपल्या देशाने, देशाच्या जवानांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून मी आज सकाळी देखील आमची बैठक होती. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, सिव्हिल डिफेन्स, कोस्ट गार्ड सगळ्यांबरोबर मुख्यमंत्री आणि आमची त्यांच्यासोबत बैठक झाली मुंबई महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी. आणि म्हणून पाकिस्तानने आता वाकड्या नजरेने आपल्याकडे बघण्याची हिंमत करता कामा नये असं ठोक उत्तर त्यांना ठोकून दिलेलं आहे. ते म्हणाले चुन चुन के मारेंगे तो आपल्या लोकांनी ढूंढ ढूंढ के मारेंगे म्हणून त्यांना दाखवलंय. आणि देशवासियाच्या मनातली इच्छा स्वामीजी या ठिकाणी आपलं लष्कर पूर्ण करताना दिसतंय, त्याचा अभिमान आपल्याला सगळ्यांना. आणि म्हणून हे स्वामीजी राष्ट्रसंत आहेत, त्यांचा गीता परिवार आपल्या सगळ्यांना परिचित आहे. शिवाय वारकरी हा देखील आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय मगाशी सांगितलं कोणीतरी. आणि म्हणून वारकरी, शेतकरी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. की एका उदात्त कामाला या ठिकाणी आज मला येता आलं. हरिभक्त परायण निलेशजी महाराज झरेगावकर यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार देताना स्वामीजींच्या बरोबर मला उपस्थित राहता आलं हे माझं भाग्य आहे, मला आनंद आहे. आणि त्यांच्या स्वामीजींच्या पाठबळातून आशीर्वादातून वाढलेल्या गीता परिवारानं निलेशजी महाराजांचा आपला सन्मान केलेला आहे. आणि म्हणून मी देखील एक शेतकरी कुटुंबातला आहे, मी देखील वारकरी संप्रदायातला आहे, माझं घर देखील वारकऱ्याचं आहे आणि माझं नाव पण एकनाथ आहे. त्यामुळे त्यांनी, निलेशजी यांनी फक्त वारकरी संप्रदायाचं काम केलं म्हणून नाही, उत्तम समाज प्रबोधन त्यांनी केलं, कीर्तन करतायत म्हणून नाही, तर ते कार्य जे करतायत 47,000 कैद्यांचं पालकत्व स्वीकारून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं अवघड काम त्यांनी